झाली आपली कांदा पात घालून केलेली मॅगी. चवीला छान लागते. लहान मुलांना तर खूपच आवडते. नक्की बनवा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया झटपट मॅगी. झटपट मॅगी बनवण्यासाठी इकडे मी मॅगीचं 1.5 पॅकेट घेतलेलं आहे, जे 10वालं पाकिट मिळतं ना ते. इकडे अर्धी वाटी मटार आहे, गाजराचा अर्धा तुकडा मी कट करून घेतला आहे, अर्धा टोमॅटो कट करून घेतला आहे आणि कांदा पात मी कट करून घेतलेला आहे. कांदा आपण घेणार नाही आहोत, तर कांद्याच्या ऐवजी आपण कांदा पात घेतलेली आहे. इकडे आहे मॅगी मसाला आणि इकडे मिरची आणि लसूण कट करून घेतलेला आहे. आणखीन आपल्याला हळद आणि गरम मसाला लागेल आणि चवीपुरतं मीठ आणि बनवण्यासाठी आपल्याला तेल लागेल. इकडे मी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे. आता घालूया आपण 1 चमचा तेल घालूया. तेल गरम झालेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण गाजर आणि मटार फुटतो बरं का, अंगावरती येतो. गाजर, मटार, टोमॅटो, सिमला मिरची आहे, हिरवी मिरची आणि लसूण मी एकदमच घालून घेते, कारण ते अंगावरती उडायला लागलं. ओला मटार असतो ना, तेलात घातलं की लगेच फुटायला लागतो. त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वकच घाला आणि मंद गॅसवरती करा, म्हणजे मटार फुटला तरी बाहेर येणार नाही. आता आपण घालूया कांदा पात. नंतर घालूया बटरचा अर्धा क्यूब. बटर असेल तर घाला, नसेल तरी नाही घातला तरी चालेल. हलवून घेऊया आणि झाकण ठेवून 2 मिनिटं भाज्या शिजवून घेऊया. इकडे भाज्या शिजून झाल्यात. आपण घालूया थोडीशी हळद. हळदीमुळं मॅगी छान दिसते. चवीपुरतं मीठ घालूया. घरातला गरम मसाला. आता 1 ग्लास पाणी घालून आपण हे पाणी उकळून घेऊया. छान पाण्याला उकळी काढूया खळखळून. इकडे पाण्याला उकळी आले. आता घालूया आपण मॅगी मसाला. मॅगी मसाल्याचं पूर्ण पॅकेट असतं ना, मॅगीच्या पॅकेटातच मिळतं, ते घालूया. तर मी घालते थोडासा अजिनोमोटो, माझ्याकडे होता. यामुळे काय होतं, याला टेस्टिंग पावडर पण बोलतात. त्यामुळे चायनीज आपण खातो ना, चायनीज फ्राईड राईस वगैरे, तशी चव येते. तर अगदी चुटकीवर घालायचा बस. आणि आता आपण उकळीमध्ये मॅगी सोडून देऊया. छान हलवून घेऊया आणि 1-2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया.